रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील सॉल्ट रेस्टॉरंटचे मालक वीरेन आहुजा या विकासकाच्या मनमानी कारभाराविरोधात 2 वृद्ध शेतकरी महिलांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे। शेतकरी अलका समेळ आणि सुलोचना चव्हाण यांच्या शेतीलगत असलेल्या तळ्याची भिंत या रेस्टॉरंट मालकाने उंच केली आहे असा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय। येथील शेतीलगत आरसीसी बांधकाम करून भिंत उभारल्याने पूर्वापार पाण्याचे नैसर्गिक निचरा होणारे मार्ग बंद झाले आहेत। परिणामी येथील सुपीक जमिनीत हे पाणी 4 फुटांपर्यंत तुंबत असल्याने 2 वर्षांपासून ही शेतजमीन नापीक झाली। या विरोधात अनेकदा प्रशासन दरबारी तक्रारी निवेदन देण्यात आले। तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाला आहुजा यांनी केराची टोपली दाखवली। त्यामुळे वृद्ध शेतकरी महिलांनी आक्रमक पवित्रा घेत रेस्टॉरंट बाहेर आमरण उपोषण सुरू केले। जीव गेला तरी चालेल, आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही असा इशारा उपोषणकर्ते अलका समेळ आणि सुलोचना चव्हाण यांनी दिलाय। मी बोलू? ही माझी आई सुलोचना चव्हाण, माझं नाव अलका चव्हाण समेळ, माझं वय 57 आहे, आईचं वय 77 आहे। आम्ही इथे 47 वर्षापासून शेती करतो आणि आता 21 पर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता। 2021 पर्यंत 2022ला वीरेन आहुजा जे सॉल्ट रेस्टॉरंटचे मालक आणि ऑलेंडर फार्मचे मालक आहेत, त्यांनी तलावाची उंची वाढवून आमचं पाणी जवळजवळ 2.5 एकर जमीन पाण्याखाली घालवली, ज्याच्यात 3.5 ते 4 फूट पाणी साचतं। त्याच्याविरुद्ध आम्ही तहसीलदारांकडे गेलो। तहसीलदारांनी त्याचा सर्वे करून हे केलं, सर्वे केला, त्याची सगळी मोजणी केली आणि त्याच्याप्रमाणे ऑर्डर दिली आम्हाला। आणि त्यांना असं सांगितलं की ती भिंत तुम्ही कमी करा पाण्याची, जेणेकरून आमच्या शेतामध्ये पाणी साचू नये। शेतात भिलवले डॅमच्या दिशेने जाणारं जे पाणी होतं ते अडवल्यामुळे बॅक वॉटर आमच्या शेतामध्ये येतं आणि त्याच्यामुळे जे नुकसान होतं ते शेतीचं झालं नुकसान, शेतीपूरक व्यवसाय म्हणजे कृषी पर्यटनाचं नुकसान झालं आणि गुरांच्या चाऱ्याचं नुकसान झालं। तसंच बोरिंगमध्ये पाणी शिरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचंही नुकसान झालं। तर हे सगळं नुकसान झाल्यामुळे आमचं म्हणजे त्याचा सगळा आढावा तहसीलदारांनी घेतला, ते सगळं त्यांनी हे केलं, परंतु ती ऑर्डर मानण्यास यांनी नकार दिला म्हणजे त्याची इम्प्लिमेंटेशन केलंच नाही। तहसीलदार मात्र त्यांनी इम्प्लिमेंटेशनसाठी कुठलेही प्रयत्न केले नाही। उलट ते मला असं म्हणाले की तुम्ही कोर्टात जा। कोर्टात गेल्यानंतर किती वर्ष जातात हे आपल्याला माहिती आहे जनरली, आणि एवढ्याशा कामासाठी आम्ही किती कोर्टात जायचं आणि त्यातून काय निष्पन्न होणार, कधी निष्पन्न होणार, तिथपर्यंत होणाऱ्या नुकसानाला जबाबदार कोण? आमची एवढीच मागणी आहे की त्या तलावाची उंची पूर्वीप्रमाणे व्हावी, पाणी साचू नये शेतामध्ये। त्यांनी पाणी साठवण्याला आमचा विरोध नाही, परंतु आमच्या शेतामध्ये पाणी साचता कामा नये। तसंच आमचा जो झालेला 2 वर्षाचा खर्च आहे, नुकसान आहे, तो त्यांनी द्यावा, ही आमची मागणी आहे। आम्ही सगळे व्यवस्थित आहोत, सगळे शिकलेले आहोत, तरी सुद्धा शेती सोडलेली नाही आम्ही, कारण आमच्या आईने आम्हाला सोडू दिली नाहीये। माझ्यामुळे दुसऱ्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन पार्ट्या करत नाही, आम्ही आमचं करतो व्यवस्थित, आणि त्या माणसाला तुम्ही असा त्रास देता। हा कोण एवढा लागून गेला? तुम्ही कोण तुझ्या असतील पीएमओ पर्यंत तुझ्या ओळखी असतील, पण तू आमच्या जीवावर उठशील? एवढी काय लोक घाबरतात मला कळतच नाही। तो काय वाघ पडला? तो कुठच्या देशातून आला आणि इथे वाघ इलो आहे, तो खातो सगळ्यांना, आणि तुम्ही एवढे लोक घाबरता कसे काय? सरकारी सुद्धा लोक। व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।